बॉलर बॉलर प्रेम पवार त्यांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा तुम्हाला येत्या काळामध्ये पाहू शकता टेनिसचा, परंतु ते नियोजन करतील आणि क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या, कारण की त्यांना पॅकेजही तेवढा मोठा आहे. अगदी नेव्ही मध्ये कार्यरत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. बॅटकटच्या माध्यमातून ही धाव संख्या थोडीशी हसी मजाक, कारण की जीवनामध्ये हसणंही तेवढंच महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखही तेवढेच ठासून भरल्यात, त्यामध्ये हसणंही फार महत्वाचं आहे. परंतु मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. ऋषी आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल पाहिलं तर बॅटकटच्या माध्यमातून सिंगल आली. ओ चांगला बॉल टिकटेवर, परंतु कॉल इट्स अ वाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावर. सागर आहे समोर. ओ चांगला फटका, परंतु हवेमध्ये आहे. जज करतात मिलिंद, पोहोचतील बॉल खाली. वेल टेक आणि पहिला गडी गारद झालाय. टीम कॅप्टन जर पाहिलं तर आई एकवीरा कुडाबे टीमचे पहिले खेळाडू सागर बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट लॉस. टीमची धाव संख्या जर पाहिली ना तर 2 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. पहिली धाव संख्या जर पाहिली तर नचिकेत पाटील यांच्या माध्यमातून जोडली गेली होती स्कोर कार्डवर. त्यानंतर पाहिले तर व्हाईट बॉल ऋषी यांच्या माध्यमातून टाकले गेल्या 3 धाव. आणि त्यानंतर जर पाहिलं ना तर दुसऱ्या बॉलवर विकेटही त्यांना प्राप्त झाली. ही विकेट फार महत्वाची होती, कारण की टीम कॅप्टन आणि त्यांची विकेट सागर यांची देखील तेवढीच मूल्यवान मी तर म्हणेन या मॅच मध्ये होती. त्यानंतर विनंती करूया धनाजी महाडिक, त्यांनाही विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया आपण टार्गेट ग्रुपच्या वतीनं. एक चांगले व्यक्तिमत्व आणि सातत्यानं चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केला जातोय. माझी सरपंच देखील होत्या. रोहित दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबही त्यांना मिळाला होता. त्यानंतर नचिकेत पाटील ते राहिले होते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आणि 2 आता जर पाहिलं तर एक चांगले दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीमचं नेतृत्व करताना पाहायला मिळतील. परंतु त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर सांगोली संघ आहे, तेही सहजासहज माघारी घेणार नाही आहेत. बॉल पाहिलं तर 3 संपन्न झाल्यात. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव फक्त खर्च केली आहे. ओटो इथे पाहिले तर बॅटची लागली गेली आहे, पाठीमागे चाललाय. जर पाहिले तर इथून ऋषीनंही चांगली कामगिरी केली आहे. सातत्यपूर्वक त्यांना पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलं जात होतं. टीमकडनं वारंवार त्यांना बॅक केलं जात आणि बॉल पाहिलं तर पाठीमागे 1 धावेसाठी निघून गेलाय. आणि त्या 1 धावेच्या साह्यानं धाव संख्या ही 3 पाहायला मिळते. 3 धावा धाव फलकावर लागली गेल्या. एखादा मोठा फटका ऋषीच्या अगेन्स्ट नचिकेत पाटील यांनाही मारावा लागेल, कारण की त्या दर्जाची बॅटिंग तेही करताना पाहायला मिळाले होते. मागील मॅच मध्ये 19 धावा त्यांच्या बॅटमधनं अगदी बनवल्या गेल्या होत्या. परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये का त्यांची बॅट आता इथून बोलताना पाहायला मिळेल का? धावा तर 3, त्यामध्ये 1 विकेट लॉस आहे. बॉल पाहिलं तर या षटकामध्ये 4 संपन्न झाल्यात. ओ चांगला फटका, क्लास दाखवला या बलेसला. नाव आहे नचिकेत पाटील आणि सध्या लीड करत असताना आई एकवीरा कुडाबे संघाला तुम्ही पाहू शकता. ज्या ज्या वेळेला संकटामध्ये सापडताना कुडाबे संघ त्या वेळेला संकट मोचक बनून उभा राहतोय नचिकेत पाटील. काय कमालीचा क्लासिकल दर्जाचा हा फटका पाहायला मिळाला. स्लॅन अँड डिलिव्हर्ड बॉल सीमा पार रेंज मध्ये आला आणि आउट ऑफ रेंज मध्ये बॉलला पाठवलाय. ऋषीच्या अगेन्स्ट पहिला षटकार. धाबा बनल्यात 9 आणि षटक क्रमांक पहिलं पाहत होतात. त्यामध्ये आता
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर पाहिली ना तर 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, परंतु गोलंदाज जे आज सांगोली टीम्स साठी तारणार भरून मागील मॅच मध्ये आले होते तेच मिलिंद कातकरी गोलंदाजी मार्क वर आहेत, ज्यांनी 9 धावा डिफेन्स केल्या, 5 धावेनं सामना जिंकवला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता तोच मिलिंद कातकरी. परंतु त्याचंही भव्य स्वागत केलाय. नाव आहे रोहित आणि काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. जशा पद्धतीनं वेगानं बॉलला रिलीज केलं, परफेक्ट रडार मध्ये घेतलं, ज्या डगआउट मध्ये सांगोली संघाचे प्रेक्षक बसलेत त्याच प्रेक्षकांमध्ये हा फटका पाठवलाय आणि ज्या गोलंदाजाची चर्चा रंगली जात होती ना त्यांनाही आता उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. 15 धावा धाव फलकावर, 3 मध्ये 7 या धाव संख्येवर खेळतात रोहित, परंतु फसवला आहे यावेळेसला गोलंदाज मिलिंदही. लॉंग ऑफ कडे एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, दुसरी कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, कलेक्शन चांगलं, परंतु धावा या टोटल जर पाहिल्या तर 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेवढ्या शेवटच्या मॅच मध्ये धावा बनवता येतील ना तेवढ्या बनवाव्या लागतील ते कुडावे टीमला. 18 धावा धाव फलकावर लागल्यात. नचिकेत पाटील डाऊन दी ग्राउंड हा शॉट ठोकलाय, बॉल हवेमध्ये आहे, मिलिंद स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, अनबिलिव्हेबल, कमाल साजेल, कॉट बिहाइंडच्या माध्यमातून शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल मात्र टिपला गेलाय. नक्कीच ही रील देखील कट करून व्हायरल केली जाऊ शकते, कारण की त्या दर्जेची कॅच त्यांनी पकडल्या. साधं काम नाही या बॉलला रिलीज करणं, त्यानंतर स्वतःला सावरणं, पाठीमागच्या दिशेला धावणं आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत त्या बॉलवर नजर ठेवणं. तेवढ्याच तीव्र गतीनं ते धावत गेले, परंतु नचिकेत पाटील यांनाही त्यांनी बाद केलंय. त्यानंतर कल्पेश देशमुख त्यांनाही विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलेही सहज स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 18 बनल्यात. कुणाल दाखल झालाय, कुणालने स्ट्रेट केलाय, बॉल हवेमध्ये आहे, कॅच खाली, फिल्डर ऋषी आहेत आणि ऋषीच्या माध्यमातून पकडला जातो झेल आणि गोलंदाजाच्या नावावर राहतील 2 विकेट. 18 धावा धाव फलकावर. टीमचं नाव आहे आई एकविरा कुडावे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर बांबू ऑफिस डीजे रुपेश सांगोली संघ. ऋषभ दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल पाहिले तर दात मागितले जात होते, परंतु असे भूत नजरेनं पाहत राहिले पंचांना. डॉट बॉलची सांगता वापसी केल्या. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलं होतं, परंतु त्यानंतर जर बॉल पाहिले ना तर कमालीचे रिलीज केल्यात. ओ समोर ठोकला विषेप मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत कुणाल पाटील त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. थ्रो चांगला केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न कीर्तन देशमुख आहे ते रक्षक, पकडला बॉल आणि त्यानंतर उडवल्या दांडे आणि रोहित पाटील त्यांनाही सोडावं लागेल मैदान. धाबा बनल्यात टोटल या स्पर्धेमध्ये. बॅटिंग करत असताना आई एकविरा कुडावे संघानं 20 बनवल्यात. बॉल असतील 12 आणि त्या 12 बॉल मध्ये टोटल 21 धाव संख्येची गरज आहे ती विजयासाठी. चला न उशीर करता लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. ते सांगोली संघ आणि त्वरित फिल्डिंग लावायचे आहे टीम कुडावे.
चला दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा. वळूया मॅच कडे. 12 मध्ये 21 ची आवश्यकता. प्रतीक आहेत गोलंदाजी मार्कवर. समोर केतन देशमुख. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पाहिलं तर डॉट आलाय. केतन देशमुख तुम्ही पाहताय सध्या बॅटिंग मध्ये आहे आणि 22 सदस्य सेम नाव आहे. कल्पेश आहे ना, कल्पेश. 10 मध्ये आता टोटल जर गरज पाहिली ना तर धाव संख्येची 19 धाव संख्येची गरज असणाऱ्या धावा पाहिल्या तर 2 स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात. प्रतीक आहेत गोलंदाजी मार्कवर. सुरुवात दमदार राहिली या गोलंदाजाची. आणखीन एक अकुल टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. बाईकच्या माध्यमातून आता ही धाव ऍड करावी लागेल स्कोर बोर्डवर आणि धाव संख्या या बाईकच्या माध्यमातून 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. 9 मध्ये 18चं इक्वेशन आहे. जर टोटली पाहिलं ना तर 12 मध्ये 21 ची गरज होती. बॅटिंग राहिली बी तर म्हणेन कुडावी टीमची चांगली, परंतु आता भरोसा गोलंदाजांवर असणारा तो विश्वास. रोहित धावतोय गोलंदाज पाहत राहिले त्यांनाही, परंतु शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय. थ्रोही चांगला पाहायला मिळालाय. नचिकेत पाटील त्याने बॉलला जर पाहिलं तर स्टॉप केलाय, परंतु कुणाल पाटील आणि त्यांचे संवेद केतन देशमुख त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 5 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 8 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. 10 धावा जरी पहिल्या षटकामध्ये आल्या ना तर एक चांगल्या स्थितीमध्ये मी तर म्हणेन बॉम्ब ऑफिस डीचे रुपये सांगोली संघ जाऊन पोहोचू शकतात, परंतु पोहोचलं जाईल का? ओ चांगला फटका. टायमिंग प्रॉपर आहे, परंतु जज करताना पाहायला मिळतील त्या ठिकाणी कुणाल यट्स पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल केतन देशमुख यांचा खेळ. जर पाहिलं ना तर कमालीचा कॅच पकडला गेला. पॅकअपला फिल्डर त्या ठिकाणी होते. फ्लाय झाले त्यानंतर नियंत्रण बॉलला स्टॉप केला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये जर पाहिलं तर तो झेल मात्र टिपला गेला. हा टर्निंग पॉइंट असू शकतो या मॅच मध्ये, कारण की केतन देशमुख मॅच आपल्या बाजूनं ओढत होता, परंतु यू टर्न मी तर म्हणेन कुणाल यांच्या माध्यमातून लाभलंय, कारण की ऐन टायमाला त्यांनी तो कॅच पकडलाय. परंतु मिलिंद कातकरी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आज जर पाहिलं तर भरपूर चर्चेमध्ये हा नाव आहे आणि आता कशी खेळी त्यांची राहील, कारण की 7 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. क्वालिफाय होण्याची नामी संधी दोन्ही संघाला आहे. 7 मध्ये 16 धावा जर रोखल्या कुडावी टीम न तर क्वालिफाय होऊ शकतात. 7 मध्ये 16 बनवल्या तर क्वालिफाय इथून सांगोली संघही होताना पाहायला मिळेल. परंतु जशा पाऊलला संवेद दाखल झाले होते मिलिंद कातकरी मैदानाच्या आतमध्ये, तशाच पाऊला संवेद आता मैदानाच्या बाहेर त्यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. कुठेतरी पाहिलं तर शॉट थोडस एक्झिक्यूट करता आलं नाहीये. एल्वेशन प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये आणि त्याच कारणास्तव मिलिंद कातकरी तेही मैदानाच्या बाहेर झाल्यात. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 16 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाज नचिकेत पाटील असतील, परंतु बॅटर जर पाहिलं तर अपकमिंग यंगस्टर दोन्ही खेळाडू एका बाजूला पाहिलं तर कुणाल पाटील आहेत आणि त्यांच्या साथीला आता नवीन खेळाडू ऋषी पारधी तुम्हाला पाहायला मिळतील. ओ कुणाल यांच्या पाठमधनं या बॉलला दहाडलंय का सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर फ्लाय करत होते, परंतु बॉल न फ्लाय केलाय तो स्टेट सीमारेषेच्या बाहेर. इट्स अनदर क्रॅकिंग मॅक्सिमम लॉंग एसिट्स षटकार पाहायला मिळतोय. नाव आहे कुणाल पाटील. कमालीची बॅटिंग सध्या त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळतील आणि इथून जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक केला. 11 धावा धाव फलकावर. 10 मध्ये
10ची आवश्यकता आहे सध्या जिंकण्या करता, परंतु बॉल पहा ऐन मोक्याला उचली घेतली बॉल न, फक्त प्रतीक पाहत राहिले ते बॉलला आणि थेट गाठलंय ते सीमा रेषेच्या बाहेर बॉल न चौकारासाठी. चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्यानं धाव संख्या ही पुढे वधारताना पाहायला मिळतील. नचिकेत पाटील जे पूर्वी 2 मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली होती ना, 2 बॉल मध्ये त्यांनाही बागफुटला लोटले कुणाल पाटीलला. 4 मध्ये 6ची आवश्यकता. मारण्याचा प्रयत्न होता कुणाल यांचं, परंतु बॉल पाहिलं तर पाठीमागे यावेळेसला रिलीज केला. जे पुढे बॉल टाकले त्याच्यावर प्रहार केलं कुणालनं, परंतु आता ओळखलं फटकेबाजी नचिकेत पाटील नाही आणि योग्य टप्प्यावर बॉलला रिलीज केलं.